आम्ही सातत्यानं सरकारच्या आर्थिक धोरणावर जो आक्षेप घेतो आहे ते आज सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणाचा जो अहवाल 2024 आणि 25चा आज सादर केला, त्या अहवालामध्ये सरकारने सांगितलं की राज्य आर्थिक संकटात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असा या आर्थिक पाहणीच्या अहवालामध्ये स्पष्ट झालेला आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचं जे दरडोई उत्पन्न आहे ते देशाच्या पातळीवर आपण पाहिलं तर आपला महाराष्ट्र हा 4थ्या क्रमांकावर आहे आणि तेलंगणासारखं राज्य हे दर व्यक्ती उत्पन्न जे आहे ते देशामध्ये 1 नंबरमध्ये आहे। तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे म्हणून हा भूमिका नाही आहे, पण ज्या पद्धतीनं कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याचं काम आणि राज्याचा दिवाळा काढण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारने, मागच्या तत्कालीन शिंदे सरकारने असेल किंवा फडणवीस सरकारने असेल, त्यांनी ज्या पद्धतीनं करून ठेवलेला आहे तो आता स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे सरकारनेच आपले केलेली पापं या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून सरकारला याचं उत्तर द्यावं लागणार आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न आम्ही कसं वाढवू, शेतकऱ्याच्या शेताला, कारण की त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये एक गोष्ट अजून मांडली गेलेली आहे की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती महाराष्ट्रामध्ये होते असं दाखवलेलं आहे। मका असेल, ज्वारी असेल, या पिकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढते आहे अशा पद्धतीचं त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगितलेलं आहे। पण सरकारने आज जी काही घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनी माननीय राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना शेतीचं पंप आता लाईन आम्ही फ्री देतो आहे, पंपाची सौर ऊर्जाचा प्रकल्प आम्ही करतो आहे, पुढच्या काळात दिवसा लाईट आम्ही देऊ। पण ह्या घोषणा आपण 2014 ते 19चा काळ आपण पाहिला, त्याही काळात देवेंद्र फडणवीसांनी त्या काळात ह्याच घोषणा केलेल्या होत्या। नदी जोडो प्रकल्पाच्या बद्दलची भूमिका सुद्धा 2018-2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलेली होती। आजही त्यांनी माननीय राज्यपाल मोदयांच्या अभिभाषणावरचं उत्तर देत असताना सांगितलं की आम्ही येत्या काळामध्ये नदी जोडो प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागाच्या नदी जोडो प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी, शेतीला पाणी, पिण्याचं पाणी, उद्योगाला पाणी या पद्धतीची व्यवस्था करू। पण ही घोषणाबाज जे सरकार आहे हे किती काळ या पद्धतीच्या घोषणा देत असतील याचा अंदाज महाराष्ट्राच्या जनतेला लागत नाही आहे। त्यांनी अजून एक आज आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही सोयाबीन घेतलं 4800 रुपयाच्या भावाने। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री धडधड खोटं बोलतात आहे, त्यांनी भाव ठरवला 4800 द्यायचा, पण वास्तविकात 3000-3500 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीन घेतला गेला। धान उत्पादक शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे।